Hello friends, welcome you all on CS Academy channel. I am back again with networking technology series. आजचा आपला लेक्चर नंबर 12 आहे आणि या लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहे प्रोटोकॉल्स हा पण आहे एक इम्पॉर्टंट आहे. याच्यावरच पण खूपदा क्वेश्चन विचारलेला आहे बोर्डाच्या एक्झाममध्ये. सो हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि आज आपण डिटेल डिस्कशन करणार आहे प्रोटोकॉल्सवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टोपोलॉजी कंप्लीट केलं होतं. त्याच्यामध्ये रिंग टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी, बस टोपोलॉजी या सगळ्या टोपोलॉजीज बघितल्या होत्या. तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे प्रोटोकॉल्स. देर आर सो मेनी प्रोटोकॉल्स आर यूज्ड इन द नेटवर्किंग. वन इज अ UDP प्रोटोकॉल, है ना, UDP प्रोटोकॉल. नेक्स्ट वन इज अ TCP/IP प्रोटोकॉल, TCP/IP प्रोटोकॉल. हे जे सगळे प्रोटोकॉल्स आहेत हे नाही का यूज होतात आपल्या नेटवर्किंगमध्ये. खूप सगळे प्रोटोकॉल्स म्हणजे काय, थोडक्यात प्रोटोकॉल्स म्हणजे रूल्स. आपण काय म्हणतो की हे आपण प्रोटोकॉल्स पाळले पाहिजेत. तर प्रोटोकॉल्स म्हणजे काय, रूल्स. सो नेटवर्किंगमध्ये डेटा ट्रान्समिट करण्यासाठी एका नोडपासून दुसऱ्या नोडकडे डेटा ट्रान्सफर होण्यासाठी काही रूल्स आणि रेग्युलेशन्स कम्प्युटर्सला फॉलो करावे लागतात. त्या रूल्स आणि रेग्युलेशन्सलाच काय म्हणतात, प्रोटोकॉल. ओके, त्या रूल्स अँड रेग्युलेशन्सलाच काय म्हणतात, प्रोटोकॉल. तर त्याचं आपण डिटेल डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहे. सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंटमधून मला प्लीज सांगा. कोणताही डाऊट असेल तर मला कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. Okay, let's start our today's video with protocols, lecture number 12. आपण पहिले बघू की हा जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय द प्रोटोकॉल्स अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ TCP/IP प्रोटोकॉल. हा जो क्वेश्चन आहे हा बोर्डामध्ये प्रचंड फेमस क्वेश्चन आहे आणि विचारला जातो. मार्च 2004, 8, 11, 3 ऑक्टोबरच्या 2003, 4 आणि जूनच्या 2016, म्हणजे खूप वेळेस हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. सो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हॉट इज मीन बाय द प्रोटोकॉल अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ TCP/IP प्रोटोकॉल. याचा आन्सरच आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे की TCP/IP प्रोटोकॉल म्हणजे काय आणि ॲक्च्युअल प्रोटोकॉल म्हणजे काय हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. सो तुम्ही पूर्ण लेक्चर बघा, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळेल. याच्या नोट्स मी टेलिग्राम ग्रुपवर टाकेलच, तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करा. त्याची लिंक मी ऑलरेडी सगळ्या व्हिडिओजच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तर तुम्ही कोणत्याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुपची लिंक चेक करू शकता आणि तिथे जॉईन करू शकता. ओके, मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेन. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची आहे की HTMLचे जे प्रोग्राम्स आहेत त्याची सिरीज, म्हणजे त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला पाहिजे आहेत का, प्रॅक्टिस व्हिडिओज तुम्हाला पाहिजेत का, ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. जर पाहिजे असतील कमेंट्समधून तुम्ही मला सांगितलं तर मी HTMLवर प्रोग्राम्सच्या प्रॅक्टिसचे व्हिडिओज बनवेल, जेणेकरून ते पण तुम्हाला बेनिफिशियल होतील एक्झाममध्ये. कारण एक्झाममध्ये प्रोग्राम्स लिहायला येतात हे आपल्याला माहिती आहे. तर तुम्हाला जर हवे असतील तर मला कमेंटमधून सांगा. आणि हा पण व्हिडिओ कसा वाटतो हे तुम्हाला शिकवणं कळतं आहे का ते सुद्धा मला कमेंटमधून सांगा. ओके, सो व्हॉट इज मीन बाय द प्रोटोकॉल अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ TCP/IP प्रोटोकॉल या क्वेश्चनचा आन्सर आता आपण स्टार्ट करतो आहे. सो फर्स्ट पॉईंट इज अ प्रोटोकॉल इज डिफाईन ॲज ॲग्रीमेंट बिटवीन द कम्युनिकेशन पार्टिकल्स फॉर हाऊ कम्युनिकेशन शुड बी प्रोसीड. जसं तुम्हाला आधीच सांगितलं होतं की प्रोटोकॉल्स इज नथिंग बट अ रूल्स. प्रोटोकॉल म्हणजे काय, रूल्स आहेत. म्हणजे आपल्याला जे रूल्स दिलेले आहेत ते रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. म्हणजे इथे काय आहे, प्रोटोकॉल इज डिफाईन ॲज अ ॲग्रीमेंट. म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये काय असतं, काही रूल्स असतात की हे कंडिशन्स आहे, या कंडिशन तुम्हाला एक्सेप्ट आहेत का, ठीक आहे, एक्सेप्ट असतील तरच आपण समोर जाऊ, अदरवाईज इथेच थांबून जाऊ. तर हेच ॲग्रीमेंट जेव्हा नेटवर्किंगमध्ये आपण डेटा ट्रान्सफर करतो तेव्हा काही ॲग्रीमेंट्स असतात आणि ते ॲग्रीमेंट्स आपल्याला सॅटिस्फाय करावे लागतात. जे काही रूल्स असतात ते फॉलो करावे लागतात. ते रूल्स फॉलो केल्याशिवाय आपण डेटा एका नोडपासून दुसऱ्या नोडपर्यंत सेंड करू शकत नाही. म्हणजे प्रोटोकॉल इज डिफाईन ॲज द ॲग्रीमेंट बिटवीन कम्युनिकेशन पार्टिकल्स फॉर हाऊ कम्युनिकेशन शुड बी प्रोसीड. म्हणजे कम्युनिकेशन कोणत्या पद्धतीने घडेल, दोन नोडमधलं कम्युनिकेशन कोणत्या पद्धतीने घडेल,
कसं त्यांच्यामध्ये प्रोसेस घडेल याचं सगळं ॲग्रीमेंट कशामध्ये असतं, प्रोटोकॉल, आणि त्या ॲग्रीमेंटलाच काय म्हणतात, प्रोटोकॉल. ओके, प्रोटोकॉल इज नथिंग बट अ रूल विच डिफाईन्स द कम्युनिकेशन. Okay, simple definition. Next point is protocols are the rules by which computer communication, that is protocol is set of rules and formats for sending and receiving. म्हणजे प्रोटोकॉल्स काय आहे, रूल आहेत, कम्प्युटरच्या कम्युनिकेशन परफॉर्म करण्यासाठी काही रूल्स दिले आहेत, ते रूल्स म्हणजेच प्रोटोकॉल. आणि एखादा डेटा सेंड करण्यासाठी किंवा दुसऱ्याकडून रिसीव्ह करण्यासाठी काही रूल्स असतात, त्या रूल्सच्या फॉर्मॅट्सलाच आपण काय म्हणतो, प्रोटोकॉल. हा दुसरा पॉईंट झाला. सेम, खूप इझी आहे समजायला, पण हे पॉईंट्स जे आहे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा हे अंडरस्टँड करायला खूप इझी होईल तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट इज इंटरनेट प्रोटोकॉल्स आर कॉल्ड एज अ TCP/IP प्रोटोकॉल. TCP, what is the long form of TCP? TCP is a transmission control protocol. And what is meant by IP? IP is a internet protocol. So internet protocols are called as TCP/IP protocol. Okay, म्हणजे जे आपले इंटरनेटमध्ये जे रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात, प्रोटोकॉल्स असतात, त्या इंटरनेटच्या प्रोटोकॉलला काय म्हणतात, TCP/IP प्रोटोकॉल. अँड लॉंग फॉर्म ऑफ TCP/IP इज Transmission Control Protocol, Internet Protocols. Okay, this one is a long form of TCP/IP. Next one is this protocol do not belongs any one company and technology is available for everybody. म्हणजे हे जे प्रोटोकॉल्स आहेत, हे जे रूल्स आहेत, हे कोणत्या एका कंपनीसाठी नाहीत, हे सगळ्यांसाठीच अवेलेबल आहेत. हे जे रूल्स आहेत हे सगळ्यांनाच फॉलो करावे लागतील. जसं आपण एखाद्या स्कूलमध्ये जातो तर स्कूलचे जे नियम असतात, रूल्स असतात, ते फक्त कोणत्या एका विद्यार्थ्यासाठी असतात का, नाही, ते सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेबल असतात. तसंच जे नेटवर्किंगमध्ये, इंटरनेटमध्ये जे आपण डेटा ट्रान्सफर करतो, तो कोणत्याही एका डेटा ट्रान्सफरिंगसाठी हे प्रोटोकॉल्स नाहीत. हे सगळ्याच ट्रान्सफरिंगसाठी, ट्रान्समिशनसाठी, कम्युनिकेशनसाठी, सगळ्यांसाठी हे प्रोटोकॉल लागू होतात. नेक्स्ट, TCP/IP प्रोटोकॉल्स युजेस द 3 टाइप्स ऑफ ॲड्रेसेस फॉर द नेटवर्क ॲड्रेसिंग. आता व्हॉट इज मीन बाय ॲड्रेसिंग? ॲड्रेसिंग म्हणजे आपला जो घराचा ॲड्रेस असतो त्याला आपण आपल्या घराचा ॲड्रेस म्हणतो. तसंच प्रत्येक कम्प्युटरला एक विशिष्ट प्रकारचा ॲड्रेस असतो, त्याला म्हणतात इंटरनेट ॲड्रेस, IP ॲड्रेस, इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. तर इंटरनेट प्रोटोकॉल्समध्ये 3 प्रकारचे ॲड्रेस आपण वापरतो. कोणते तो पहिला आहे हार्डवेअर और फिजिकल ॲड्रेस. हार्डवेअर और फिजिकल ॲड्रेस म्हणजे आपण जो कम्प्युटर यूज करतो त्याला एक फिजिकल ॲड्रेस, म्हणजे त्या हार्डवेअरचा एक विशिष्ट ॲड्रेस असतो की जो डेटा लिंक आणि फिजिकल लेअर यूज करतो. आता ही जी कन्सेप्ट आहे ही पूर्ण OSI मॉडेलची कन्सेप्ट आहे. OSI मॉडेल हे खूप एक ॲडव्हान्स नेटवर्किंग लेअर टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये 7 लेयर्स असतात. आता हे जे डेटा लिंक लेअर, आता तुम्ही म्हणाले हे डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर काय आहे, तर हे कशाचं आहे, हे लिंक कशातले आहे, OSI मॉडेलच्या. OSI मॉडेलचे लिंक आहे. OSI मॉडेलमध्ये एकूण 7 लेयर्स असतात. 7 लेयर्स असतात. तर त्याच्यातल्याच ही दुसऱ्या नंबरची लेअर आहे आणि ही पहिल्या नंबरची लेअर आहे. ओके, 7 लेयर्स असतात. 1 2 3 4 5 6 7. आता पहिली काय आहे, फिजिकल लेअर. दुसरी आहे डेटा लिंक लेअर. तिसरी आहे ट्रान्सपोर्ट लेअर. चौथी आहे नेटवर्क लेअर, सेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर अँड ॲप्लिकेशन लेअर. हे खूप ॲक्च्युली ॲडव्हान्स आहे, जे आहे ना, हे खूप ॲडव्हान्स लेव्हलचं आहे हे OSI मॉडेल. हे तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहे, फक्त इथे आपण रेफरन्स आला डेटा लिंक आणि फिजिकल लेअरच्या, म्हणून मी तुम्हाला OSI मॉडेल थोडक्यात सांगितलं की OSI मॉडेलमध्ये काय असते, या 7 लेयर्स आहेत, या लेयर्स यूज करून आपण डेटा ट्रान्सफर करतो. ओके, सो हार्डवेअर अँड फिजिकल ॲड्रेसेस जे आहेत ना, ते फिजिकल ॲड्रेस आणि हार्डवेअर ॲड्रेस हे डेटा लिंक आणि फिजिकल लेयर्समध्ये यूज होतात. नेक्स्ट पॉईंट इज
इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस पहिला कोणता झाला, हार्डवेअर ॲड्रेस, नंतर आहे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. द इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस प्रोव्हाइड्स द लॉजिकल नोड आयडेंटिफिकेशन. This address is unique address assigned by the administrator expressed in the 4-part dotted notation. म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस यालाच आपण काय म्हणतो, IP ॲड्रेस, आणि हा काय असतो, युनिक असतो. हा काय असतो, युनिक असतो. एका कम्प्युटरला एकच IP ॲड्रेस असतो आणि तो कोणी दिलेला असतो, ॲडमिनिस्ट्रेटर असतो. सगळ्या नेटवर्क्समध्ये एक ॲडमिनिस्ट्रेटर असतो. तो ॲडमिनिस्ट्रेटर काय आपल्याला असाइन करतो, IP ॲड्रेस असाइन करतो, है ना. आणि तो IP ॲड्रेस आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये दाखवतो, 4 पार्ट्स डॉटेड नोटेशन. तर हे जे आहे हे 4 पार्ट्स डॉटेड नोटेशन इथे दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून इथे मी तुम्हाला हा काय झाला, हा फर्स्ट पार्ट, हा सेकंड पार्ट, आणि हा थर्ड पार्ट, आणि हा फोर्थ पार्ट, असे 4 पार्ट्स या इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेसमध्ये असतात आणि ते अशा प्रकारे आपण प्रेझेंट करतो. IP ॲड्रेस हा अशा प्रकारे दाखवला जातो. आता याचं पण हे 4 पार्टमध्ये का बरं दाखवले जातात, त्याची पण एक खूप मोठी थेरी आहे आणि ती थेरी खूप ॲडव्हान्स आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर याच्या प्रत्येकामध्ये, आता जर तुम्हाला सांगितलं की IP ॲड्रेस हा 32 बिटचा असतो. IP ॲड्रेस हा 32 बिटचा असतो, बरोबर आहे. 32 बिटचा असतो. त्याच्यामध्ये जर आपण त्याला 4 पार्ट्समध्ये डिव्हाइड केलं, याला जर आपण 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलं तर 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलं तर इथे किती येतात, 8 बिट्स. 8 चोक 32, 8 बिट. म्हणजे या आपण ॲड्रेसचे जेव्हा 4 पार्ट करतो तर प्रत्येकाला किती बिट येतील, 8. याला पण 8, याला पण 8, आणि याला आपण बायनरी बिट्समध्ये रिप्रेझेंट करतो. हे ॲक्च्युली खूप ॲडव्हान्स लेवलचं झालं आहे. हे तुम्हाला एवढं नाही आहे, पण तुम्हाला फक्त एक आयडिया यावी या गोष्टीची म्हणून मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते. हे सगळं तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला कम्प्युटर नेटवर्क्स हा जेव्हा सब्जेक्ट शिकाल तेव्हा हे तुम्हाला डिटेल डिस्कस करायचं आहे. ओके. सो इंटरनेट प्रोटोकॉल लॉजिकल नोड आयडेंटिफिकेशन इज अ युनिक ॲड्रेस. आता फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की हे जो इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस आहे हा युनिक ॲड्रेस असतो आणि तो ॲडमिनिस्ट्रेटरने असाइन केलेला असतो आणि ते 4 पार्ट्समध्ये दाखवल्या जातो. नेक्स्ट वन इज लॉजिकल नोड्स नेम्स. लॉजिकल नोड नेम्स आर इझियर टू रिमेंबर दॅन IP ॲड्रेस. आता हे जे नंबर्स आहेत हे नंबर्स आयडेंटिफाय करणं किंवा म्हणजे लक्षात ठेवणं खूप इझी नाही आहे ना. हे नंबर्स आपण लक्षात ठेवू शकत नाही. तर सो इथे एक नवीन आहे लॉजिकल नोड्स नेम. आपल्याला नावं लक्षात राहतील, पण हे आता हे जे 123.144.133 131.21 आता हे एवढं लक्षात ठेवणं प्रत्येक कम्प्युटरचं आपल्याला शक्य नाही आहे. सो लॉजिकल नोड नेम्स, दिस वन इज अगेन the type of addresses. Okay, so this one is a topic of protocol and we covered the topic of protocol and what is the TCP/IP also. Okay, so please note down this point. If you have any query, let me know in the comment section. If you like the video, please hit the like button. Please subscribe our channel, share with your friends. Okay, thank you so much for watching this video. Please share, subscribe and like this lecture. Thank you so much for watching this video. We will catch you in next video.